ओके. वित्तीय कामकाज कार्यपद्धती. कलम 112 बजेट वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं उल्लेख केलेला आहे. संसदेत मांडण्याची जबाबदारी राष्ट्रपती. 202 कलम राज्य विधिमंडळात मांडण्याची जबाबदारी राज्यपाल. सादर करण्यास सांगतात, मात्र अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडतात. कलम 114 विनियोजन विधेयक म्हणजे काढण्याचे पैसे काढण्याचे विधेयक. 116 लेखा अनुदाने पैसे एक्स्ट्रा लागतात त्यासाठी लेखा अनुदाने असतात. बजेट यंदाचा 2017-18च्या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी यावेळेस मांडला. बजेटमध्ये 3 वर्षाचे आकडे मिळून 4 प्रकारचे आकडे व त्यासोबतच कर महसूल उभारण्याची पद्धत, सरकारचे आर्थिक व वित्तीय धोरण यांचाही समावेश. कोणत्या 4 पद्धतीने? पुढील वर्षाचा अर्थसंकल्पीय अंदाज, चालू वर्षाचा अर्थसंकल्पीय अंदाज, चालू वर्षाचे संशोधित आकडे अंदाज व मागील वर्षाचा प्रत्यक्ष आकडे. अर्थसंकल्प मतावेळी सरकार पुढे दस्तावेज ही मांडते. अर्थसंकल्प मांडतावेळी सरकार पुढील दस्तावेजही मांडते. वित्तीय विधेयक हे अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेचच मांडले जाते. वित्तीय विधेयक. अनुदानाच्या मागण्या, सर्व मंत्रालय विभागाच्या मागण्यांचा समावेश असतो. स्पष्टीकरणात्मक ज्ञान, चालू व पुढील वर्षाचे जमा खर्चाचे स्वरूप आणि दोन्ही वर्षातील आकड्यांमधील फरक. 17-18 रेल्वे अर्थसंकल्प, तो साधारण बजेटमध्ये विलीन 1921च्या अर्थव्यवस्था समितीच्या शिफारशीनुसार विलीन करण्यात आला. त्यानुसार रेल्वे अर्थसंकल्प हा साधारण अर्थसंकल्पापासून विभक्त करण्यात आला होता. अर्थव्यवस्था समितीच्या विभक्त करण्यात आला, जो की अर्थतज्ञ विवेक देबरॉय समितीच्या शिफारशीने 2017 पासून साधारण अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला. देबरॉय विलीन करण्यात आला रेल्वे अर्थसंकल्प व आता साधारण एकच अर्थसंकल्प मानला जातो. लोकसभा निवडणुकी वर्षात 2 वेळा होते. अर्थसंकल्प सादर केला जातो. आधी मावळत्या सरकारकडून अण्णा ते चालू करावे लाईट. अर्थतज्ञ विवेक देबरॉयच्या समितीने विलीन. लोकसभा निवडणुकीत वर्षात 2 वेळा अर्थसंकल्प सादर केला जातो. मावळत्या सरकारकडून मध्यावधी अर्थसंकल्प, नव्या सरकारकडून साधारण अर्थसंकल्प. बजेट तयार करण्याचे मुख्य काम वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाअंतर्गत बजेट विभागाचे असते. खर्च विभाग व महसूल विभाग मदत करतात. घटनात्मक निधी. 3 निधीची तरतूद आहे. संचित निधी, सार्वजनिक लेखी व आकस्मिक निधी. संचित निधी कलम 266 1 करोत्तर उत्पन्न असतात. सरकारने घेतलेली सर्व कर्जाच्या परतफेडीतून प्राप्त होणारे पैसे, सार्वजनिक उद्योगांचा नफा, भारत सरकार देणे असलेले सर्व पैसे या निधीतून दिले जातात. संसदीय देणे असलेले म्हणजे कर्ज घेतलेले याच्यातून बुजवले जाते. संसदीय कायद्याविना करता येत नाही. कलम 114 संसदेने विनियोजन विधेयक संमत केल्याशिवाय या निधीतून एकही पैसा काढता येत नाही. विनियोजन विधेयक पैसे काढण्यासाठीच मांडले जाते संचित निधीतून. त्यानंतर सार्वजनिक लेखे 266(2) कलम 266(2) 1, 2, 3, 4 हे 4 आपण पाहिले. करोत्तर उत्पन्न, कर्जे, प्राप्त होणारे पैसे, उद्योगांचा नफा. या व्यतिरिक्त स्वीकारण्यात आलेले इतर सर्व सार्वजनिक पैसे येतात 66(2) मध्ये. उदाहरणार्थ फंड, न्यायिक ठेवी, पोस्टातील बचती सरकार संसदेच्या संमतीविना वापरू शकते, कारण की हे पैसे लोकांचे असतात. पोस्टातले वगैरे लोक जमा करून ठेवतात, ते लोकांना परत करावे लागतात. आकस्मिक निधी कलम 267 आकस्मिक निधीची स्थापना करण्याचे अधिकार संसदेला देण्यात आलेले आहे. संसदेला आहे आकस्मिक निधी स्थापन करण्याचा अधिकार. भारताचा आकस्मिक निधी कायदा 1950 संमत हा निधी राष्ट्रपतीच्या ताब्यात असतो. राष्ट्रपतीच्या वतीने वित्त सचिव तो धारण करतो. अनपेक्षित खर्चाची गरज भागवण्यासाठी आकस्मिक निधी आहे.
पैसे संसदेच्या संमतीविना वापरले गेले असेल तरीही लगतच्या अधिवेशनात खर्चाची संमती संसदेकडून मिळवावी लागते व तेवढी रक्कम संचित निधीतून या निधीत टाकली जाते. प्रभारित खर्च दोन प्रकारे. भारताच्या संचित निधीत वरील भारित खर्च म्हणजे कोणते? संसदेत चर्चा, मतदान नाही हे भारित असतात व मागण्याच्या स्वरूपात सादर व त्यावर मतदान होते. संचित निधीतून भागवला जाईल असा खर्च अनुदानाच्या मागण्याच्या स्वरूपात सादर व मतदान होते त्यावर अनुदानाच्या याच्यावर. भारित खर्च म्हणजे कोणते? तर पदासंबंधित अन्य खर्च, अधिकाऱ्यांचे वेतन भत्ते, सुप्रीम कोर्टच्या जजचे वेतन भत्ते, पेन्शनसुद्धा केंद्रातूनच जाते. उच्च न्यायालयाच्या जजचे पेन्शन, सर्व उच्च न्यायालयाचे जजचे वेतन हे राज्याच्या संचित निधीतून जाते, परंतु पेन्शन ही भारताच्या संचित निधीतून जाते, निधीवर भारित असते. हायकोर्टच्या वेतन भत्ते हे राज्याच्या संचित निधीवर असते. कॅग UPSC अध्यक्षाचे वेतन व भत्ते केंद्रातून जातात. प्रशासकीय खर्च व कार्यालयीन स्टाफचे वेतन भत्ते. भारत सरकार देणे आहे व काढलेल्या कर्जाचे फेडीसाठी न्यायालय निवडा व त्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेली रक्कम. आता विनियोजन विधेयक. संचित निधीतून पैसे काढण्यासाठी विनियोजन विधेयक मांडतात. यात सर्व सार्वजनिक खर्चाचा समावेश असतो. लोकसभेत साधारणतः अनुदानाच्या मागण्याच्या संमत झाल्यानंतर ते मांडतात. अनुदानाच्या मागण्या संमत होतात, मग ते पैसे काढण्यासाठी हे विनियोजन विधेयक मांडतात, लगेचच मांडतात. संसदेत ते मांडले जाते. संचित निधीतून एकही पैसा विनियोजन व्यतिरिक्त काढता येणार नाही. हे धन विधेयकच असते. IMP आहे. विनियोजन विधेयक हे धन विधेयकच असते. वित्तीय विधेयक. कर आकारणी प्रस्ताव. वित्त विधेयक म्हणजे कर आकारणी, वित्त म्हणजे कर. 75 दिवसात पारित होणे गरजेचे. यात सरकारचे कर प्रस्ताव याचा समावेश असतो. कलम 265 कायद्याने प्राधिकृत केल्याशिवाय कोणत्याही कराची आकारणी वसुली केली जाणार नाही. म्हणजे हा वित्तीय विधेयक मांडल्यानंतरच कराची वसुली केली जाते. बजेटची तरतूद. भारत सरकारच्या अंदाजित जमा खर्चाचे वार्षिक वित्तीय बजेटची तरतूद. भारत सरकारच्या अंदाजित जमा खर्चाचे वार्षिक वित्तीय विवरणपत्रक संसदेच्या दोन्ही सदनासमोर मांडण्याची व्यवस्था करेल. खर्चाच्या कोणत्याही प्रस्तावाला मिळालेली संसदेची मंजुरी ही एक वित्तीय वर्षापुरतीच असते. कोणत्याही अनुदानाची मागणी राष्ट्रपतीच्या शिफारसीविना करता येणार नाही. अनुदानाची मागणी राष्ट्रपतीच्या शिफारसीविना करता येणार नाही. अर्थसंकल्प पारित करण्याबाबत भूमिका. लोकसभेत धनविधेयक व वित्त विधेयक केवळ इथेच मांडतात, लोकसभेमध्ये. मतदानाचा अधिकार केवळ यांनाच असतो. राज्यसभेने पाठवलेली शिफारस फेटाळू किंवा स्वीकारू शकतात. राज्यसभेमध्ये मांडता येत नाही धन किंवा वित्त विधेयक. यांना मतदानाचाही अधिकार नाही व धन विधेयक 14 दिवसाच्या आत लोकसभेकडे पाठवावे लागते, ते गरजेचे आहे. अर्थसंकल्पात दोन बाबी वेगवेगळ्या दाखवण्यात याव्यात. संचित निधीवरील भारित खर्च व महसूल खात्यातील खर्च. अर्थसंकल्प पारित करण्याचे टप्पे. अर्थसंकल्प संसदेत मांडणे. तारीख राष्ट्रपती निश्चित करतात. अर्थमंत्री अर्थसंकल्पीय भाषणासह तो मांडतात. या भाषणाचे दोन भाग असतात. देशाची एकूण अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला असतो व सरकारचा कर प्रस्ताव. लोकसभेतील अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर अर्थसंकल्पाची एक प्रत राज्यसभेच्या पटलावर ठेवण्यात येते. कर प्रस्ताव असलेले वित्त विधेयक लोकसभेत सादर केले जाते. वित्त विधेयक लगेच त्यानंतर सादर केले जाते. साधारण चर्चा नंतर लेखा अनुदान मांडतात. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही दिवसांनी त्यावर चर्चा व चर्चेवेळी बजेट बाबतची सदनाची मानसिकता प्रकट होते. 4 ते 5 दिवस चालणाऱ्या या चर्चेत कपात प्रस्ताव किंवा मतदान घेतले जात नाही, फक्त चर्चा केली जाते. त्यानंतर लगेचच लेखा अनुदान मांडतात, कारण की टाईम कमी असतो, तर ते पुढचा प्रयोग करण्यासाठी लेखा अनुदान मांडावे लागते. विभागीय स्थायी समित्या मार्फत तपासणी. कधीकधी तर 2 ते 3 मंत्रालयाच्याच अनुदानावर मागण्या संदर्भात चर्चा होते. त्यानंतर गिलोटीमुळे अन्य सर्व मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्या या विवादाशिवाय संसदीय परीक्षणाशिवाय मतदानास टाकण्यात येऊ मान्य होते. असे होऊ नये यासाठी विभागीय स्थायी समित्या, ज्या की 24 केल्या आहेत, 2004ला 17 होत्या, त्या 24 करण्यात आल्या 2000 जुलै 4 मध्ये.
साधारण चर्चेनंतर 1 महिन्यासाठी सभागृहे तहकूब केली जातात. साधारण चर्चेनंतर 1 महिन्यासाठी सभागृह तहकूब केली जाते व त्यांना कोणताही कपात प्रस्ताव सूचित करता येत नाही. तपशीलवार चर्चा व अनुदानाच्या मागण्यावर मतदान. लोकसभेत मंत्रालयाने चर्चा व मतदान होते. बारकाईने तपासणी होत असते. साधारण बजेटच्या एकूण 109 अनुदानाच्या मागण्या असतात. त्यातील 103 नागरी प्रशासनाच्या व 6 संरक्षण खर्चाच्या असतात. तर 32 मागण्या या रेल्वे बजेटच्या असतात. विशेष अधिकार केवळ लोकसभेलाच आहे. लोकसभेत प्रत्येक मागणीवर स्वतंत्र चर्चा व मतदान घेतले जाते. लोकसभेत चर्चा दरम्यान सदस्याला कपात प्रस्ताव सुचवण्याचा अधिकार असतो, दिला जातो. त्यात 3 प्रकारचे कपात प्रस्ताव आहेत. धोरणात्मक कपात प्रस्ताव, काटकसर कपात प्रस्ताव व प्रतिकात्मक कपात प्रस्ताव. धोरणात्मक म्हणजे अनुदानाची मागणी कमी करून ती फक्त ₹1 म्हणजे नापसंती दर्शवणे. येतो थांब. काटकसर कपात प्रस्ताव, विशिष्ट रकमेची कपात करावी, काटकसर करण्यात यावी, कशी करता येईल हे स्पष्टीकरण देण्यात यावे. प्रतिकात्मक कपात प्रस्ताव, अनुदानाच्या मागणीत ₹100ची कपात करावी. सरकार ज्यासाठी जबाबदार आहे असा जनतेचा एखादा प्रश्न लोकसभेसमोर आणणे हा उद्देश असतो. प्रतिकात्मक वेगळाच खर्च लोकसभेसमोर मांडणे. धोरणात्मक म्हणजे एकदम धोरण घ्यायचं का मला नापसंती आहे. काटकसर म्हणजे ती सुचून कशी करता येईल, हे रकमेची कपात काटकसर कशी करता येईल हे दाखवावं लागतं. व प्रतिकात्मक म्हणजे पूर्ण बदलून दुसऱ्याच विषयावर खर्च करणे. कोणत्याही अनुदानाची मागणीशी संबंधित कपात प्रस्तावांना संमती देताना सर्वप्रथम धोरणात्मक म्हणजे एकदम नापसंती, त्यानंतर काटकसर म्हणजे नापसंती नसली तर काटकसर करा व काटकसरही नसली तर प्रतिकात्मक म्हणजे दुसऱ्या याच्यावर प्रस्ताव, असा क्रम असतो. कामकाज सल्लागार समितीची वेळ मर्यादा निश्चित करून देते. कामकाज सल्लागार समिती ही वेळ मर्यादा निश्चित करून देते. यानुसारच साधारणतः अनुदानाच्या मागण्या मतदान करण्यासाठी 26 दिवस दिले जातात. उर्वरित सर्व मागण्या एकत्रितरित्या त्या मतास टाकल्या जातात. यालाच गिलोटिन असे म्हणतात. शेवटच्या दिवशी मतदानास टाकल्या जातात, त्याला गिलोटिन असे म्हणतात. विनियोजन विधेयक पारित करणे. संचित निधीतून पैसे काढण्यासाठी विनियोजन विधेयक मांडले जाते. अनुदानाच्या मागण्या संमत झाल्यानंतर ते विधेयक मांडतात. ज्या मागण्या संमत होतात त्यानंतर विधेयक मांडतात. विभागांना संमत रक्कम खर्च करण्याची परवानगी मिळणे होय. हे पैसे भारताच्या संचित निधीतून प्राप्त करण्यासाठी संसदेची संमती घेणे गरजेचे असते व त्यासाठीच हे विधेयक मांडलेले असते. सुधारणा सुचवता येत नाही. विनियोजन विधेयक पारित होण्याची पद्धत धनविधेयकाप्रमाणेच असते व राष्ट्रपतीच्या संमतीनंतर त्याचे रूपांतर विनियोजक कायद्यात होते. हे विधेयक लोकसभेत संमत होण्यास खूप कालावधी लागतो आणि म्हणूनच लेखानुदानाची तरतूद केली आहे, कारण की त्यानंतर मधला खर्च भागवण्यासाठी लेखानुदानाची तरतूद केली. वित्तीय विधेयक पारित करणे. कर प्रस्ताव असतो. कलम 117 मध्ये वित्तीय विधेयक आहे. अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेचच हे विधेयक त्याच दिवशी सदनासमोर मांडले जाते, मात्र त्याच्या प्रती सदस्यांना देत नसतात. विनियोजन विधेयक पारित झाल्यानंतरच हे वित्तीय विधेयक चर्चा व मतदानासाठी घेतले जाते. विनियोजन म्हणजे पैसे काढण्याचं विधेयक मांडले त्यानंतर पारित झाल्यानंतरच हे वित्तीय विधेयक चर्चा व मतदानासाठी घेतले जाते व अगदी संमती देण्याच्या 2 दिवस त्याच्या प्रती सदस्यांमध्ये वितरित केल्या जातात. यात सुधारणा, एखादा कर रद्द किंवा कमी करणे अशा सुचवता येतात. वित्तीय विधेयक हे विधेयक संसदेत मांडल्यापासून 75 दिवसाच्या आत पारित होणे गरजेचे आहे. हा कर प्रस्ताव असतो वित्तीय विधेयक म्हणजे. विनियोजन व वित्त सदनामध्ये संमती झाल्यानंतर ती राष्ट्रपतीकडे संमतीसाठी जातात. अशा रीतीने अर्थसंकल्पीय कामकाज पूर्णत्वाकडे जाते. लेखा अनुदान. कलम 116. सरकारी प्रशासन कामकाज चालवणे शक्य व्हावे तेवढी रक्कम सरकारला प्राप्त होणे गरजेचे. लेखा अनुदानामुळे 2 महिन्यासाठी संचित निधीतून 1/6 रक्कम काढण्याची परवानगी मिळते, जे की साधारण चर्चेनंतर लेखा अनुदान मांडतात व तो चर्चेविना संमत केला जातो, कारण की ते मांडावेच लागते. 2017 पासून लेखा अनुदानाची गरज भासणार नाही, कारण मध्यावधी अर्थसंकल्प व सार्वत्रिक निवडणुकांच्या वर्षी 2 वेळेचे बजेट सादर केले जाते.
का 17पासून गरज भासणार नाही, तर 1 फेब्रुवारीपासूनच आपण सुरुवात केली आहे. तर आता मधला टाईम पिरियड एप्रिलपर्यंत पूर्ण लेखाधोरण भागतच नाही. मध्यावधी अर्थसंकल्प कलम 112 नुसार तर लेखा अनुदान कलम 116 नुसार मावळत्या सरकारद्वारे सादर केले जाते व स्थायी सरकारमार्फत सादर केले जाते. FB फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मध्यवर्ती संकल्प सादर केला जातात. अर्थसंकल्पीय साधारण चर्चेनंतर सादर केला जातो. तर जमा खर्च त्यात समावेश होतो. जमा व खर्च यात समावेश असतो. अर्थसंकल्पीय खर्चाशी निगडित असतो. साधारण कालावधी 3 ते 5 महिने तर 2 महिन्यापर्यंत लेखानुदान भागवले जाते. पत्ता अनुदान, पत्ते म्हणजे ब्लँक चेक, अनपेक्षित निर्माण होणारी पैशाची विभागणी मागणी भागवण्यासाठी यासाठी पत्ता अनुदानाची मागणी केली जाते. कोणत्याही तपशील शिवाय एक रकमी एकही पैसा सभागृह मंजूर करू शकतो. लोकसभेने कार्यकारी मंडळाला दिलेला हा एक ब्लँक चेक आहे. लोकसभेने कार्यकारी मंडळाला दिलेला एक ब्लँक चेक कोण देतं? लोकसभा. लोकसभेने कुणाला दिलेला आहे? कार्यकारी मंडळाला एक ब्लँक चेक असतो. अपवादात्मक अनुदान विशेष प्रयोजन केलेले आहे. अपवादात्मक अनुदानासाठी नेहमीच खर्चाचा भाग नसलेल्या विशेष प्रयोजनाकरता हे अनुदान दिले जाते. इतर अनुदाने, अनुपूरक अनुदाने, अतिरिक्त अनुदाने व अधिक अनुदाने. अनुपूरक म्हणजे विशिष्ट खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी अपुरी ठरते. अनुपूरक म्हणजे अपुरी, त्यास अनुपूरक अनुदान. अतिरिक्त अनुदान म्हणजे विचारात न घेण्यात आलेली एखादी अतिरिक्त बाब नंतर उद्भवते, त्यास अतिरिक्त अनुदान असे म्हणतात. अधिक अनुदान म्हणजे चालू वर्षात एखाद्या बाबतीवर खर्च संसदेने संमत केलेल्या खर्चापेक्षा अधिक होऊन जातो, त्यास अधिक खर्च होऊन जातो, त्यावेळेस अधिक अनुदान असे म्हणतात. वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी या मागण्या सभागृहासमोर पुढे सादर करणे गरजेचे आहे. अधिक खर्चाची तपासणी PAC लोकलेखा करते. वित्तीय वर्ष संपल्यानंतर या मागण्या करता येतात. मंत्रालय विभागांना मंजूर झालेला पैसा वित्तीय वर्षातच वापरण्याचा असतो. तो जर वापरला गेला नाही तर ते पैसे व्यापकृत होऊन भारताच्या संचित निधीत परत जमा होतात. म्हणूनच न वापरलेला रकमा खर्च करून टाकण्याचा कल निर्माण होतो. यालाच मार्च रश असे म्हणतात. वित्तीय विषयक विवरणपत्रक हे ग्रीन बुक आहे. वित्तीय विषयक विवरणपत्रक ग्रीन बुक कर असतात. कर वित्तीय विषयक कर ग्रीन बुक. अर्थसंकल्पीय अंदाज व्हाईट बुक व अर्थसंकल्प विषयक निवेदन ब्लू बुक. निवेदन निळे ब्लू बुक.